तेव्हा आता जरा विठुरायाशिवाय बाकीची माणसं दिसू देत. ही मूर्ती बाजूला ठेव. आई असं काही नाही. तिच्या सासरी सुद्धा विठुरायाची सेवा करणारी माणसं आहेत. अगं तिचे सासरे भाऊ तर पंढरपूरला आहेत. तिला काही अडचण येणार नाही. ए बाबा, असं चित्र रंगवू नकोस. अरे नवीन नाती नव्या घरात रुजणं हे सोपं असतं का? आता ती फक्त कुणाची सून नाही तर कुणाची बायको, वहिनी, काकी, मामी अशी अनेक नाती असणार आहेत आणि त्यांच्या अपेक्षाही असणार आहेत. आणि मोठ्या संसारात बारीक सारीक गोष्टी जशा जोडणाऱ्या असतात तशा तोडणाऱ्या पण ठरतात. पण हे तुला नाही कळणार. त्यासाठी बाईची नजर लागते. उमे, आपल्या हातात फक्त 4च दिवस आहेत. तेव्हा काही तिला सारं समजवायला हवंय. तू समजाव बाई. हा हो सासूबाई. अरे काय र, धावत आलास की काय? दम कशाला लागलाय तुला एवढा? अगं बाई, तूच बोलवलं होतस ना म्हणून एवढं धावत. अगं दम बी लागले ताण बी. पण कशासाठी बोलवलं ग? समजा ठीक आहे ना? अरे होय रे बाबा, समजा ठीक आहे. आता आपल्या सखूचं लगीन होणार आहे ना, तेव्हा म्हटलं तिचं जरा लाड कौतुक करूया. जिप्री बी येणार आहे हे सांगायला बोलवलं होतं तुला. आता एक काम कर, जाऊन सखूला घेऊन ये. नाही ना ग, आधी तू थांब, दम घे. मी पाणी आणते तुझ्यासाठी. दम लागलाय तुला. आलेच. ए भैरू, सांगेला इटुराय करते सारखे म्हणावं. असली चिल्लर दैवत मानत नाही आम्ही. हा तर त्याला बाड बाबाजीचा माणूस आहे. पुन्हा पुण्यांदा गावात का आलाय आणि ते कापड बदलून आलाय म्हणजे काय तरी कावं दिसतोय. बघतोच काय करतोय. हे घे पांडू. हे पांडू, आली. हवी ती वस्तू नजरेत आली. हा पुरीचा कापड कशा पाय चोरतोय? अगं चल, आटप लवकर. झालं की नाही? हो हो, झालं. सखू ये बाळा. वहिनी, अहो काय सुरू आहे? अण्णा, माझ्याकडे बघूच नका. सगळं सखूच्या मामाला विचारा. उमा, अगं काही विशेष नाही. मामा असल्याचं कर्तव्य पार पाडतोय बास. लाडक्या भाचीची प्रेमानं पाठवणी करायची ना. आता हे आमचं लाडकं हसरं फुलपाखरू उडत उडत सासरी जाणार. मुली फार जीव लावतात ग. अंगा खांद्यावर हसता खेळता कधी मोठ्या होतात कळती नाही. आज सखू चालली, उद्या माझ्या इंदू बिंदू जातील. ये मला बस पाटावर.
ही घ्या मामाकडून पिवळं वधूवस्त्र. लग्न लागते वेळी मामाने दिलेलं लुगडं घालायचं असतं. या वस्त्र अलंकाराबरोबर तुला खूप खूप आशीर्वाद बाळा. तुझं आयुष्य सुखानं मोहरून जावं. सुखी संसार कर. लाडकी सून हो त्या सासरची, गृहलक्ष्मी हो. तुझ्या सुखी संसारासाठी तुझा हा मामा कायम विठूचरणी प्रार्थना करेल. आता खरं लग्न घर वाटायला लागलं. मला सांगा आणखीन काय काय आणायचंय? हो, नवरीसाठी 5 लुगडी असतात हा, ध्यानात ठेवा, नाहीतर सरळ टिपून घ्या. आणि नवरीच्या मामीसाठी 10 लुगडी मागवा. तिने जुळवले ना सोयरीक. मला मेलीला हव्यास नाही हा. आणि देवाच्या कृपेने तुम्ही जिथे जिथे बाहेर गावी जाता तिथल्या वाणाची लुगडी घेऊन येता माझ्यासाठी. पण उमावंच आणि सखूच्या आजीला चांगली लुगडी हवीत. यांच्याकडे म्हणजे एक अंगावर आणि एक दांडीवर अशी स्थिती. नाही हो वहिनी, ही बघा ना, ही न मोडलेली लुगडी आहेत. ही होतील मला आणि सासूबाईंना. पण मानपानाची हातचं न राखता आणा. वंस, हे सगळं होत राहील. आपण जरा सखूच्या तयारीचं बघूया ना. नाही म्हणजे दादांनी दिलेत दागिने, पण जरा बघून घेतले पाहिजेत ना. कशाला? अहो, असं काय करताय? माझ्या सासूबाईंचे दागिने